नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप सर, सह्याद्री अकॅडमी संचालक पुणे। मित्रांनो, या ठिकाणी आपण मराठी ग्रामर पाहत आहेत। आधीच्या लेक्चरमध्ये कर्ता आणि कर्म कसा ओळखायचा याच्यावरती आपण काल पाहिलेलं आहे। आज नवीन टॉपिक घेऊन येत आहेत। टॉपिकचं नाव आहे शब्दांच्या जाती। मित्रांनो, मराठीमध्ये शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत, या 8 जातीवरती या ठिकाणी परीक्षेला 8 प्रश्न विचारलेले असतात। ठीक आहे, तुम्ही जर तलाठी भरती, पोलीस भरती, वनसेवा आणि इतर कुठल्याही परीक्षा देत असाल तर त्या ठिकाणी 8 ते 10 प्रश्न हे शब्दांच्या जातीवरती विचारलेले असतात। त्या शब्दांच्या 8 जातीचा व्यवस्थितपणे जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी आपल्याला 8 ते 10 मार्क हातातले मार्क आहेत। तर आपण आज चालू करतोय शब्दांच्या जाती। तर चला मित्रांनो, पाहूयात शब्दांच्या जातीचे व्यवस्थित कन्सेप्ट काय आहेत। मित्रांनो बघा, शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत। मराठीमध्ये किती आहेत? 8 शब्दांच्या जातीत। बघा, शब्दांच्या जातीचे 2 प्रकार पडतात। परीक्षेला प्रश्न विचारतात की शब्दांच्या जाती किती आहेत, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की शब्दांच्या 8 जाती आहेत। प्रकार किती आहेत म्हटल्यानंतर सांगायचं की शब्दांच्या जातीचे 2 प्रकार आहेत। बघा, प्रकार पाहूयात। शब्दांच्या जाती, बघा, पहिला प्रकार विकारी, त्याला सव्यय असं दुसरं नाव आहे। विकारी 4 जाती येतात: नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। या 4 विकारी जातीत। अविकारी 4 आहेत: उभयान्वी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। या शब्दांच्या 8 जाती या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत। तर मित्रांनो, या शब्दांच्या 8 जातीचा आपण अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी 100% आपल्याला परीक्षेला 10 मार्क तर पडणारच आहेत, अगदी कुठल्याही परीक्षा असू द्या। ठीक आहे, बघा मित्रांनो, पहिले आपण जात पाहतोय नाम। मित्रांनो, नाम म्हणजे काय? नाम म्हणजे नाव। नाम म्हणजे काय? नाव। प्रत्यक्षात, कल्पनेत किंवा तिच्या स्थायी असणाऱ्या गुणधर्माला दिलेले नाम म्हणजे नाव होय। हेच वाक्यामध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, बघा, उदाहरणार्थ पेन, कागद, राग, सौंदर्य, स्वर्ग हे काय आहेत? नामच आहेत। हेच या ठिकाणी तुम्हाला व्याख्येमध्ये नामाच्या सांगितलेलं आहे। मित्रांनो, नाम ओळखायचं कसं याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारतात की नेमकं नाम वाक्यातलं ओळखायचं कसं। मोठं उदाहरण दिलेलं राहतं आणि तुम्हाला म्हणतात परीक्षेमध्ये की दिलेल्या वाक्यामध्ये नामे किती आहेत। तर मित्रांनो, त्याचे 5 नियम आहेत नाम ओळखण्याचे। तर ते बघा, वाक्यातील नाम कसे ओळखावे। बरं का मित्रांनो, वाक्यातील कर्ता व कर्म हे नामच असते। बरं का, वाक्यातील कर्ता व कर्म हे काय असतंय? नामच असते। जसं की बघा, उदाहरण आहे तुमच्या समोर, वाघाने ससा पकडला। पकडणारा कोण? वाघ। पकडलेला काय? ससा। म्हणजे कर्ता हे झाला, कर्म हे झालं। कर्ता आणि कर्म आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलंय। क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे, नारा, नारी, नारेन। ठीक आहे, पकडणारा कोण न प्रश्न विचारला की कर्ता भेटतो। लाला, लाली, लेले, लेलो आणि काय न प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी कर्म भेटतं। अशा ठिकाणी दिलेल्या वाक्यातील हे कर्ता आहे, हे कर्म आहे। म्हणजे वाक्यातील कर्ता आणि कर्म काय असतात? नामच असतात। हे लक्षात ठेवायचंय। दुसरा नियम आहे षष्टी प्रत्यय। षष्टी प्रत्ययाच्या मागे व पुढे नामच असते। बघा, दुसरा नियम आहे। काय नियम आहे? बघा, षष्टी प्रत्यय आपण विभक्तीमध्ये पाहणार आहेत। विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत। ठीक आहे ना, त्याच्यामधला षष्टी एक विभक्ती आहे, त्याचा कारकार्थ संबंध आहे। तर त्या ठिकाणी षष्टीचे प्रत्यय चाचीचे चा असतात। तर असा प्रत्यय लागलेल्या शब्दाच्या मागचं आणि शब्दाच्या पुढचं हे काय असतंय? नामच असतंय। बघा, उदाहरण दिलंय, आजकाल यंत्रांचा वापर खूप वाढला आहे। मित्रांनो, या ठिकाणी षष्टीचा प्रत्यय इथं लागलाय का नाही? चा। म्हणजे त्याच्या आधीचं म्हणजे हे यंत्रा म्हणजेच यंत्र हे नाम आहे। बघा, त्याच्या पुढचा शब्द म्हणजे वापर हे पण नाम आहे। म्हणजे या ठिकाणी ही 2 शब्द काय आहेत? नामच आहेत। म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे, दिलेल्या वाक्यातील कर्ता आणि कर्म नाम असतंय। षष्टी विभक्तीच्या मागे आणि पुढे काय असतंय? नामच असतंय। हे दुसरा प्रकार। पुढचं बघा, शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द नामाचे कार्य करतो किंवा तो नामच असतो। बरं का, शब्दयोगी अव्यय लागलेला शब्द
हा नामच असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा सत्ते पुढे शहाणपण चालत नाही, म्हणजे सत्ते. ठीक आहे. पक्षी झाडावर बसला, शब्दयोगी अव्यय वर आहे, म्हणजे इथं झाड. हे काय झालं मित्रांनो, हे काय झालं, नामच झालं. ठीक आहे, ते काय झालं, नामच झालं. बघा सत्ते पुढे शहाणपण चालत नाही, पुढे सत्य आलं इथं, म्हणजे सत्ता. हे काय, नाम आहे. बघा पक्षी झाडावर बसला, शब्दयोगी अव्यय वर आहे, म्हणजे झाड या ठिकाणी काय आहे, नाम आहे. हे लक्षात ठेवायचा तिसरा नियम. मित्रांनो चौथा नियम बघा. बघा विभक्ती प्रत्यय लागलेला प्रत्येक शब्द हा नामच असतो. मित्रांनो लक्षात ठेवा, विभक्ती प्रत्यय लागलेला प्रत्येक शब्द हा नामच असतो, हे पण लक्षात ठेवायचंय बरं का. बघा सागराने प्रतिसाद दिला, या ठिकाणी विभक्ती प्रत्यय कुठं लागलाय, नेला लागलाय. तृतीय विभक्तीचा प्रत्यय येतो ने, म्हणजेच विभक्ती प्रत्यय लागलेला शब्द हा काय असतो, नाम असतो. बघा काकांना नमस्कार सांगा, काकांना, काका ना प्रत्यय लागलाय. सलाते, सला नाते, चतुर्थ विभक्तीचा प्रत्यय आहे तो. ठीक आहे, हा काय आहे, नामच आहे. हे पण लक्षात ठेवायचंय. आणि पाचवा आहे सर्वनामाच्या झा झी झे, बर का, प्रत्ययानंतर नामच असते. म्हणजे मित्रांनो झा झी झे प्रत्ययानंतर जो शब्द असतो तो शब्द नामच असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. माझा सदरा तुझे पुस्तक, बघा झाच्या पुढचा शब्द म्हणजे सदरा, हे नाम झाला. तुझे, झेच्या पुढचं पुस्तक, हे पण नाम झालं. एकंदरीतरित्या आपण नाम कसं ओळखायचं हे पाहिलं. तर मित्रांनो नाम कसं ओळखायचं, बघा पहिला नियम सांगितला या ठिकाणी, वाक्यातील कर्ता आणि कर्म नामच असते, पहिला नियम. आपण दुसरा नियम पाहिला, काय पाहिला दुसरा नियम, बघा दुसरा नियम असा होता की षष्टी विभक्तीच्या मागे आणि पुढे नामच असते. त्याच्यानंतर आपण पाहिलं शब्दयोगी अव्यय असणारा शब्द नामच असतो किंवा नामाचं कार्य करतो. त्याच्यानंतर आपण पाहिला नियम, कोणता नियम पाहिला, त्याच्यानंतर आपण नियम पाहिला विभक्ती प्रत्यय असलेला प्रत्येक शब्द हा नामच असतो. आणि त्या ठिकाणी पाचवा नियम पाहिला झा झी झे या नामाच्या पुढे येणारा शब्द हा नामाचं कार्य करतो. अशा प्रकारे आपण नाम ओळखायचे हे 5 नियम या ठिकाणी पाहिलेले आहेत. ठीक आहे, याच्यावर परीक्षेला प्रश्न असतो, खूप महत्वाचा आहे. बघा मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिलं नाम म्हणजे नाव, प्रत्यक्षातील, कल्पनेतील किंवा त्याच्या स्थायी असणाऱ्या गुणधर्माला आपण जे नाव देतो त्याला नाम म्हणायचं. मित्रांनो मराठीमध्ये नामाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. हे मित्रांनो नामाचे 3 प्रकार आहेत. याच्यावरती सुद्धा परीक्षेला मित्रांनो प्रश्न असतो. ठीक आहे, की नामाचे प्रकार किती म्हणतील, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नामाचे मुख्य प्रकार किती आहेत, 3 आहेत, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. मित्रांनो मराठीमध्ये फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते बरं का. मराठीमध्ये फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते, विशेष नाम याचं अनेक वचन होत नाही. सामान्य नाम हे जातीवाचक नाम असते, तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असते. हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि मराठीमध्ये फक्त सामान्य नामाचे प्रकार पडतात मित्रांनो. सामान्य नामाचेच मराठीत प्रकार पडतात. 2 प्रकार आहेत, एक समूहवाचक सामान्य नाम आणि दुसरा पदार्थवाचक सामान्य नाम. या ठिकाणी सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर बघा आपण सामान्य नाम पाहू पहिल्यांदा. बघा सामान्य नाम म्हणजे काय मित्रांनो. बघा सामान्य नाम काय ह्याची व्याख्या परीक्षेला विचारतात, ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी व्याख्या विचारू शकतात. मग सामान्य नाम कसं, कधी दिलेल्या नामामध्ये जर सर्वसाधारण जातीचा बोध होत असेल तरच ते सामान्य नाम असते. सर्वसाधारण जातीचा, बघा सर्वसाधारण जातीचा हा शब्द व्याख्येमध्ये असणं बंधनकारक आहे. तो शब्द जर व्याख्येमध्ये असेल तरच ते सामान्य नाम असते. म्हणून सामान्य नामाची व्याख्या विचारता वेळेस त्यांनी कोणत्याही पद्धतीने व्याख्या विचारू द्या, पण त्या ठिकाणी
सर्वसाधारण शब्द येणं खूप गरजेचं आहे. जर सर्वसाधारण जातीचा असंच जर म्हटलं तरच ते सामान्य नाम असतं, हे लक्षात ठेवा. बघा मगाशी सांगितलं मी, मराठीमध्ये फक्त सामान्य नामाचं अनेकवचन होतं बरं का. सामान्य नामे ही जातीवाचक असतात हे तुम्हाला मी सांगितलं. सामान्य नाम परंपरेने, रूढीने किंवा व्यवहाराने मिळते, हे पण महत्वाचं आहे. बघा आता सामान्य नाम कसं ओळखायचं, सामान्य नाम कधी आणि विशेष नाम कधी हे ओळखता येणं मित्रांनो गरजेचं आहे. आणि प्रश्न परीक्षेला याच्यावरती सुद्धा असतो, हे पण लक्षात ठेवा. बघा सामान्य नाम कधी आणि विशेष नाम कधी. बघा मित्रांनो, सामान्य नाम कसं ओळखायचं, आपण लिगली काय म्हणतो की सामान्य नामाचं अनेकवचन होतं, है का नाही. सामान्य नाम जातीवाचक असतं, हे पुस्तकी भाषेमध्ये झालं. परंतु सामान्य नाम ओळखायचं कसं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. प्रश्न केल्यानंतर जर प्रतिप्रश्न होत असेल तर ते सामान्य नाम असते. पुस्तक सोडून द्या, मी सांगतोय ते लक्षात ठेवा मित्रांनो. जर प्रश्न केल्यानंतर प्रतिप्रश्न होत असेल, उत्तर भेटत नसेल तर त्याला सामान्य नाम म्हणायचं. म्हणजे कसं बघा, नदी, मी तुम्हाला म्हटलं नदी पाहिली का रे, तुम्ही काय म्हणणार कोणती नदी. प्रतिप्रश्न झाला का नाही, उत्तर भेटलं का नाही. मी तुम्हाला म्हणणार शहर पाहिलं का रे, तुम्ही काय म्हणणार कोणतं शहर. मी तुम्हाला म्हटलं मुलगा पाहिला का रे, तुम्ही काय म्हणणार कोणता मुलगा. प्रतिप्रश्न होतोय का नाही. असा जर प्रतिप्रश्न होत असेल तरच ते सामान्य नाम असतंय. आणि जर येस ऑर नो मध्ये उत्तर भेटत असेल, म्हणजेच होय किंवा नाही मध्ये उत्तर भेटत असेल तर ते विशेष नाम असते मित्रांनो, लक्षात घ्या. बघा मी म्हटलं नदी पाहिली का रे, तुम्ही काय म्हणणार कोणती नदी. प्रतिप्रश्न झाला, सामान्य नाम. मी म्हटलं गोदावरी नदी पाहिली का रे, तुम्ही म्हणणार हो किंवा नाही, म्हणजे उत्तर भेटतंय का नाही, हो नाही मध्ये. मी तुम्हाला म्हटलं भीमा नदी पाहिली का रे, तुम्ही म्हणणार होय किंवा नाही. मी तुम्हाला म्हटलं शहर पाहिलं का रे, तुम्ही काय म्हणणार कोणतं शहर. प्रतिप्रश्न करणार. जर प्रतिप्रश्न होता असेल तर सामान्य नाम, आणि जर उत्तर हो किंवा नाही मध्ये भेटत असेल तर विशेष नाम. लक्ष द्या. मी म्हटलं पुणे पाहिलं का, तुम्ही म्हणणार हो किंवा नाही. बघा मुलगा, तुम्ही म्हणणार कोणता मुलगा. मी तुम्हाला नाव घेतलं कृष्णा पाहिला का, तुम्ही म्हणणार हो नाही तर नाही. सतेज पाहिला का, हो नाही तर नाही. मी म्हटलं मुलगी पाहिली का, तुम्ही म्हणणार कोणती मुलगी. प्रतिप्रश्न होतोय का नाही. बघा मी म्हणलं सीता पाहिली का, गीता पाहिली का, तुम्ही म्हणणार हो नाही तर नाही, उत्तर भेटतंय. मी म्हणणार देश पाहिला का, तुम्ही म्हणणार कोणता देश. प्रतिप्रश्न होतोय. मी म्हणणार भारत पाहिला का, अफगाणिस्तान पाहिला का, तुम्ही म्हणणार आहे हो नाही तर नाही. बघा राज्य, मी म्हणन राज्य पाहिले का रे, तुम्ही म्हणणार आहेत हो नाही तर नाही. ठीक आहे, मी म्हणलं महाराष्ट्र पाहिला का, गुजरात पाहिलं का, मध्य प्रदेश पाहिलं का, तर तुम्ही त्या ठिकाणी हो नाही तर नाही म्हणणार आहेत. बघा जिल्हा, मी म्हणणार जिल्हा पाहिला का, तुम्ही म्हणणार कोणता जिल्हा. मी म्हटलं बीड पाहिला का, नागपूर पाहिला का, वर्धा पाहिला का, जालना पाहिला का, तुम्ही म्हणणार आहेत हो पाहिला किंवा नाही पाहिला. बघा ग्रह पाहिला का, तुम्ही प्रतिप्रश्न करणार आहेत कोणता ग्रह. मी मंगल बुध गुरु असं म्हणणार, मग तुम्ही हो नाही तर नाही म्हणणार. मी म्हणणार खंड पाहिले का, जगात एकूण किती खंड आहेत, 7 खंड आहेत. मी म्हणलं आफ्रिका खंड पाहिला का, आशिया खंड पाहिला का, तुम्ही म्हणणार आहेत हो किंवा नाही, आहे का नाही. अशा पद्धतीने मित्रांनो, जर या ठिकाणी लक्ष द्या, जर या ठिकाणी प्रश्न विचारल्यानंतर जर प्रतिप्रश्न होत असेल तर ते सामान्य नाम असतं. सामान्य नाम मित्रांनो कधी प्रश्न विचारल्यानंतर जर प्रतिप्रश्न होत असेल तरच ते सामान्य नाम. आणि जर प्रश्न विचारल्यानंतर होय किंवा नाही असं उत्तर भेटत असेल तर ते विशेष नाम. याच्यापेक्षा वेगळं असं काहीच नाही मित्रांनो नाम, सामान्य नाम आणि विशेष नाम ओळखण्यामध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी सामान्य नामाचे 2 प्रकार आहेत.
एक समूहवाचक सामान्य नाम, दुसरा पदार्थवाचक सामान्य नाम. समूहवाचक सामान्य नाम कधी, तर बघा, समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असं म्हणायचं. म्हणजे कसं, दिलेल्या नामामध्ये जर समूहाचा बोध होत असेल तर त्याला समूहवाचक सामान्य नाम म्हणायचं. म्हणजे कसं बघा, मोळी सांगायची गरज नाही, सर्व शेतकरी मुलं आपण. मोळी म्हणजे काय, आपण काय करतो, ज्वारीची मोळी करतो, ऊसाची मोळी करतो, ऊस काढतो, भरपूर ऊसाची एकत्र काय करतो, असे ऊस टाकून त्याची मोळी बांधतो, है ना. त्या मोळीमध्ये एकच ऊस असतो का, एकापेक्षा जास्त ऊस असतात, म्हणजे ते अनेक वचनी. आणि मराठीत फक्त अनेक वचनाचं सामान्य नामच मराठीमध्ये फक्त अनेक वचनी असते, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे मोळी हे काय झालं, समूहवाचक झालं, समूहाचा बोध होतोय. जुडी बघा, आपण जुडी बघतो, बाजारामध्ये जातो, बाजारामध्ये गेल्यानंतर आपण काय करतो, मेथीची जुडी घेतो. त्या मेथीच्या जुडीमध्ये एकच मेथी असते का, त्याचे भरपूर असे काय असतात, जुडी बनलेली असते, जुडी, ठीक आहे ना, म्हणून जुडी. बघा गंज, बघा मित्रांनो, आपण बाजरीची ज्वारीची गंज उभा करतो, त्याच्यामध्ये एकच मुळी असते का, एकापेक्षा जास्त असा थर लावून आपण काय करतो, गंज तयार करतो गावाकडे, त्याला गंज म्हणतात. थवा बघा, पक्ष्यांचा थवा असतो मित्रांनो, आहे ना, त्यामध्ये एक पक्ष असतो का, नाही, एकापेक्षा जास्त असतात, म्हणजे समूहाचा बोध होतोय, म्हणजे समूहवाचक नाम. कळप बघा, हरणांचा कळप असतो, त्याच्यामध्ये एक हरण असतं का, नाही, एकापेक्षा जास्त हरण असतील तर त्याला आपण काय म्हणणार, कळप म्हणणार. इत्यादी हे काय आहेत, समूहवाचक नाम आहेत. म्हणजे जर समूहाचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणायचं, समूहवाचक सामान्य नाम असं म्हणायचं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पदार्थवाचक सामान्य नाम. मित्रांनो, पदार्थवाचक सामान्य नाम कधी, बघा लक्ष द्या, जे पदार्थ आपण असं सांगू शकत नाहीत की हा पदार्थ एक आहे, दोन आहे किंवा तीन आहेत, असं सांगू शकत नाहीत, आणि ते सांगण्यासाठी आपल्याला विपरीत परिमाणाची, म्हणजे विपरीत म्हणजे वेगळ्या मेजरमेंटची आवश्यकता लागते, म्हणून आपण त्याला पदार्थवाचक सामान्य नाम असं म्हणतो. काय सांगतोय लक्ष द्या, दिलेल्या नामामध्ये बरं का, जर आपण ती नामे एक आहे, दोन आहेत, तीन आहेत किंवा किती आहेत हे सांगू शकत नाहीत, आणि ते सांगण्यासाठी आपल्याला विपरीत परिमाणाची म्हणजे मेजरमेंटची आवश्यकता लागत असेल तर त्यास पदार्थवाचक सामान्य नाम असं म्हणतात. पदार्थवाचक नाम म्हणजे पदार्थवाचक सामान्य नाम, लक्षात ठेवा. सामान्य नामाचा प्रकार पाहतोय. मग बघा आता उदाहरण, सोने. तुम्ही म्हणता का एक सोनं, दोन सोनं, तीन सोनं, नाही ना म्हणत. आपण काय म्हणतो, 1 ग्राम सोनं, 1 तोळा सोनं, असंच म्हणतो का नाही, म्हणजे मेजरमेंट करतो का नाही, त्याची करतो का नाही, म्हणून त्याला पदार्थवाचक नाम म्हणायचं. चांदी सोन्यासारखंच, एक किलो चांदी, 2 किलो चांदी. तांबे 1 किलो तांबे, 1 क्विंटल तांबे. गहू आपण म्हणतो का 1 गहू, 2 गहू, 3 गहू, नाही म्हणत. आपण काय म्हणतो, 1 किलो गहू, 2 किलो गहू असं म्हणतो, 1 क्विंटल गहू. पाणी आपण म्हणतो का 1 पाणी, 2 पाणी, नाही म्हणत. आपण काय म्हणतो, 1 लिटर पाणी, म्हणजे मेजरमेंट. कापड आपण म्हणतो का 1 कापड, 2 कापड, नाही. आपण काय म्हणतो, 1 मीटर कापड, 2 मीटर कापड, 3 मीटर, 4 मीटर कापड असंच म्हणतो. मेजरमेंट वेगळ्या पद्धतीने करतो, है ना. म्हणजेच जे पदार्थ किंवा जी नामे 1, 2, 3 असे सांगू शकत नाही व ते सांगण्यासाठी विपरीत परिमाणाची, परिमाण म्हणजे इंग्रजीमध्ये मेजरमेंटची आवश्यकता लागते, म्हणून त्याला पदार्थवाचक नाम असे म्हणतात. उदाहरण आपण आताच पाहिलेले आहेत. बघा अशा पद्धतीने आपण मित्रांनो सामान्य नाम पाहिलं. आता बघा विशेष नाम. बघा विशेष नाम कसं, ज्या नामामध्ये विशिष्ट वस्तू, व्यक्ती, जागा किंवा प्राणी यांचा बोध होतो त्याला विशेष नाम असं म्हणतात. मित्रांनो, मराठीमध्ये विशेष नामे एकवचनी असतात. मराठीत
विशेष नामे ही व्यक्तिवाचक असतात, हे तुम्हाला परीक्षेला विचारतात. विशेष नामे हे एकवचनी असतात, विशेष नामे ही व्यक्तिवाचक असतात, हे पण परीक्षेला या ठिकाणी विचारलेलं असतं. विशेष नाम कसं ओळखायचं, तर प्रश्न केल्यानंतर जर होय किंवा नाही मध्ये उत्तर भेटत असेल तर ते विशेष नाम असतं. ह्या माझ्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं, टेबल समजून सांगितला पूर्ण. त्याचीच उदाहरणं या ठिकाणी गोदावरी, महेश, शीतल, पुणे, मंगल आपण घेतलेली आहेत. ठीक आहे, बघा पुढचं. मित्रांनो, परीक्षेला ह्याच्यावरती प्रश्न फिक्स असतो. परीक्षेला लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यात जर अनेक वचनाचा, अनेक वचन कशाचं होतं मित्रांनो, सामान्य नामाचं अनेक वचन होतं मराठीत फक्त. मग जर वाक्यात अनेक वचनाचा किंवा उपमेचा बोध होत असेल तर ते विशेष सामान्य नाम असते. लक्ष द्या, दिलेल्या वाक्यात अनेक वचनाचा किंवा उपमेचा बोध होत असेल तर ते काय असतंय, सामान्य नाम असतंय. मित्रांनो लक्ष द्या, अनेक वचनाचा हे तर समजून जाईल लगेच, तसं तुम्हाला उदाहरणामध्ये अनेक वचनाचा बोध होईल. उपमा म्हणजे काय, आपण एखाद्याला उपमा देतो ना, काय जमदग्नी माणूस आहे हा, म्हणजे काय रागीट माणूस आहे, हा कुंभकर्णच आहे, त्याला काय उपमा दिली मी, झोपाळूची उपमा दिली. अशा उपमा, अशा जर उपमा आपण जर वाक्यामध्ये दिलेल्या असतील तर त्याचं उत्तर हे काय लिहायचं मित्रांनो, सामान्य नामच लिहायचं. मूळतः मित्रांनो ही विशेष नामे आहेत, पण वाक्यात सामान्य नामाचं कार्य करत आहेत, म्हणून ह्याला सामान्य नाम म्हणायचं आहे. ही लाईन अंडरलाईन करून ठेवा. काय अंडरलाईन करून ठेवा, दिलेल्या वाक्यात विशेष नामे असताना सुद्धा ते सामान्य नामाचे कार्य करतात, म्हणून त्याला सामान्य नाम म्हणायचं आहे. बघा उदाहरण पहिलं पहा, त्याचे वडील जमदग्नी आहेत. उपमा दिली या ठिकाणी, काय दिली, उपमा. काय उपमा दिली मित्रांनो, त्याचे वडील जमदग्नीत म्हणजे काय आहेत, रागीट आहेत. उपमा दिली म्हणजे सामान्य नाम. बघा आमच्या गावात बरेच पाटील आहेत. बरेच म्हणजे मित्रांनो एकापेक्षा जास्त आहेत का नाही, म्हणजे या ठिकाणी कशाचा बोध झालाय, वाक्यामध्ये अनेक वचनाचा बोध झालाय. वाक्यात जर अनेक वचनाचा किंवा उपमेचा बोध झाला तर आपण त्याला काय म्हणायचंय, सामान्य नाम म्हणायचंय. ते मूळतः विशेष नामाचे कार्य करत असले तरी सुद्धा आपण काय म्हणायचंय, त्याला सामान्य नामच म्हणायचंय. बघा जमदग्नी उपमा दिली रागीटची, आपण म्हटलं सामान्य नाम. आमच्या गावात बरेच एकापेक्षा जास्त आहेत, म्हणजेच अनेक वचनाचा बोध झालाय, म्हणून त्याला आपण काय म्हटलं आहे, सामान्य नाम म्हटलंय. ही दोन्ही वाक्य सामान्य नामाचे आहेत. तिसरं बघा, आम्हाला भीम हवेत सुदामा नकोत. आम्हाला भीम पाहिजेत म्हणजे आम्हाला बलवान शक्तिशाली माणसं पाहिजेत, नाजूक माणसं नकोयत. ठीक आहे, असा त्याचा अर्थ झाला. भीम म्हणजे काय, बलवान शक्तिशाली, आणि सुदामा म्हणजे कसे, नाजूक, म्हणजे हे पण सामान्य नाम झालं. तुमचा मुलगा कुंभकर्ण आहे. कुंभकर्ण म्हणजे झोपाळू. उपमा काय दिली त्यांच्या मुलाला, त्यांनी उपमा दिली झोपाळू म्हणून उपमा दिली. काय दिली, झोपाळू. बघा या ठिकाणी काय दिली उपमा, या ठिकाणी पण उपमा दिली, या ठिकाणी पण उपमा दिली. दिलेल्या वाक्यात जर उपमेचा बोध झाला असेल तर ते सामान्य नामाचं वाक्य असतं, हे तुम्हाला मी सांगितलंय. आता बघा ही 4 उदाहरणं पाहिले आपण. पहिलं उदाहरण पाहिलं, त्याचे वडील जमदग्नी आहेत, रागीट आहेत. जमदग्नी म्हणजे रागीट, उपमा दिली होती, सामान्य नामाचं उदाहरण. दुसरं उदाहरण पाहिलं, आमच्या गावात बरेच पाटील आहेत. बरेच म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, अनेक आहेत, अनेक वचनाचा बोध होतोय, म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला सामान्य नाम म्हटलंय. तिसरं उदाहरण पाहिलं, आम्हाला भीम हवेत सुदामा नकोत, म्हणजे आम्हाला बलवान माणसं पाहिजेत, नाजूक माणसं नकोत, अशी उपमा दिली. चौथं उदाहरण पाहिलं, तुमचा मुलगा कुंभकर्ण आहे म्हणजे झोपाळू आहे, झोपाळूची उपमा दिली आहे. म्हणजे हे वरचे 4ही वाक्य कशाचे आहेत, सामान्य नामाचे वाक्य आहेत, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता वाक्यामध्ये बघा खाली 5वं उदाहरण आहे, आमच्या गावात पाटील आहे. पाटील एकटाच आहे का नाही रे, एकवचनी का नाही, मग ते काय झालं, एकवचनी असेल तर ते वाक्य विशेष नामाचं झालं.
म्हणून हे वाक्य काय झालं, विशेष नामाचं झालं. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला, विश्वास मुलाचं नाव आहे. एखाद्या विश्वास हा व्यक्तीला नाव दिलंय म्हणून हे काय झालं, विशेष नाम झालं. आता बघा 7वं उदाहरण खूप महत्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीनं सारखं परीक्षेला विचारलेलं आहे. राजेंद्र परीक्षेत उत्तीर्ण झाला यावर माझा विश्वास बसत नाही. बघा आता या ठिकाणी विश्वास हे नाव आहे का रे? राजेंद्र परीक्षेत उत्तीर्ण झाला यावर माझा विश्वास बसत नाही. इथं अंडरलाईन करून तुम्हाला परीक्षेला देतील, इथं अंडरलाईन करतील. विश्वास या ठिकाणी काय, माझी भावना आहे, मी भावना व्यक्त करतोय की राजेंद्र परीक्षेत उत्तीर्ण झाला यावर माझा विश्वास बसत नाही. हे काय नाम नाही, म्हणजे हे नाव नाहीये विश्वास, एखाद्या मुलाचं नाव नाहीये. या ठिकाणी विश्वास ही माझी भावना व्यक्त करतय, म्हणून या ठिकाणी या वाक्याला म्हणायचं भाववाचक नामाचं वाक्य आहे. हे कशाचं वाक्य आहे? भाववाचक नामाचं वाक्य आहे. अशा पद्धतीने मित्रांनो सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यातला आपण फरक पाहिलेला आहे. आता बघा भाववाचक नाम कधी? बघा भाववाचक नाम ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पनेने मांडलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात. बघा भाववाचक नामे मित्रांनो सामान्य नामे आणि विशेष नामे यांना जर प्रत्यय लावले तर त्या ठिकाणी ते भाववाचक नामच सिद्ध होतं. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा उदाहरणार्थ सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती, गरिबी, प्रामाणिकपणा, गुलामगिरी. आता पण हे भाववाचक नामेच का आहेत पाहू आपण पुढे. बघा सामान्य नाम व विशेष नाम यांना त्व, य, पणा, पण, ई, ता, की, गिरी, वा, वी हे प्रत्यय लागले तर त्याला भाववाचक नामच म्हणतात मित्रांनो. बघा या ठिकाणी बघा दिलेल्या शब्दात कृती किंवा अवस्था यांचा बोध होत असेल तर त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. मित्रांनो वाक्यामध्ये जर कृती किंवा अवस्थेचा बोध होत असेल तर त्याला भाववाचक नाम असं म्हणायचं आहे. उदाहरणार्थ चोट्टी, नृत्य. चोट्टी हा नृत्याचा प्रकार आहे मित्रांनो. कशाचा प्रकार आहे? नृत्याचा प्रकार आहे. चोट्टी, नृत्य, उड्डाण, झेप, झुंज, तारुण्य, अर्धवय, जतन, मरण ही भाववाचक नामे आहेत. का बरं? बघा ना या ठिकाणी कृतीचा बोध होतोय. चोटी ही काय आहे? कृती. नृत्य कृती, उड्डाण कृती, झेप कृती, झुंज कृती, तारुण्य अवस्था आहे. तारुण्य हे काय आहे? अवस्था आहे. अर्धवय अवस्था आहे. जतन अवस्था आहे. मरण अवस्था आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये जर कृती किंवा अवस्थेचा बोध होत असेल तर मित्रांनो ते काय असते? भाववाचक नामच असते. म्हणून ही 9 भाववाचक नामे आहेत ज्याला कुठलाही प्रत्यय लागत नाही. बघा हे 9 आहेत, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. दिलेल्या वाक्यात कृती किंवा अवस्था यांचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी त्याला भाववाचक नाम म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला सांगितलं मी त्व, ई हे प्रत्यय लागतात. बघा इथं य प्रत्यय लागलेला आहे, त्व प्रत्यय लागलेला आहे, दीर्घ ई प्रत्यय लागलाय, दीर्घ ई प्रत्यय लागलाय, दीर्घ ई प्रत्यय लागलाय, पणा प्रत्यय लागलाय, गिरी प्रत्यय लागलाय. अशा प्रकारे मित्रांनो सामान्य नाम आणि विशेष नाम यांना प्रत्यय लागूनच भाववाचक नामे सिद्ध झालेली असतात. म्हणजे कसं? बघा माणूस पासून मनुष्यत्व, मनुष्य पासून मनुष्यत्व, सुंदर पासून सौंदर्य किंवा सौंदर्यता. बघा विश्रांती, बर का, श्रीमंती म्हणजे श्रीमंत पासून श्रीमंती, गरीब पासून गरिबी, प्रामाणिकपणा, प्रामाणिक पासून प्रामाणिकपणा, गुलाम पासून गुलामगिरी. ही काय आहेत मित्रांनो? भाववाचक नामाची उदाहरणे आहेत. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो सामान्य नाम आणि विशेष नाम ह्यांचं दुसरं नाव आहे. त्यांना आपण धर्मीवाचक नाम असं सुद्धा म्हणू शकतो. कशाला?
सामान्य नाम आणि विशेष नाम यांना आपण धर्मीवाचक नाम म्हणतो, तर भाववाचक नामाला मित्रांनो धर्मवाचक नाम म्हणतो। भाववाचक नामाला काय म्हणतो? धर्मवाचक नाम म्हणतो। हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं काय आहे? गरजेचं आहे मित्रांनो, हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण पहिला टॉपिक नाम हा पाहिलेला आहे। आपण काय शिकलो आतापर्यंत हे थोडक्यात सांगतो, बघा लक्ष द्या। शब्दांच्या जाती पाहिल्या। मराठी शब्दांच्या 2 जाती आहेत, मराठी शब्दांच्या 8 जाती आहेत। त्या 8 जातींचे 2 प्रकार आहेत, पहिली विकारी, दुसरी अविकारी। विकारीला सव्यय म्हणतात, अविकारीला अव्यय म्हणतात। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्या विकारी जाती आहेत, ठीक आहे। अविकारी म्हणजे काय? उभयान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय ह्या अविकारी जाती झाल्या शब्दांच्या। नंतर आपण पाहिलं मित्रांनो शब्दांची पहिली जात पाहिली नाम। मित्रांनो नाम म्हणजे नाव, प्रत्यक्षात कल्पनेत किंवा तिच्या स्थायी असणाऱ्या गुणधर्माला दिलेलं नाम म्हणजे नाव होय। मित्रांनो मराठीत नामाचे 3 प्रकार पाहिले, पहिलं सामान्य नाम, दुसरं विशेष नाम, तिसरं भाववाचक नाम। पहिल्यांदा सामान्य नाम पाहिलं, जर दिलेल्या वाक्यात सर्वसाधारण जातीचा बोध होत असेल तर ते सामान्य नाम असतं। व्याख्येमध्ये सर्वसाधारण शब्द येणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपण पाहिलं की सामान्य नामाचंच मराठीत फक्त अनेक वचन होतं, सामान्य नाम जातीवाचक असतात। मग सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यातला फरक पाहिला, तो कसा पाहिला? जर प्रश्न केल्यानंतर प्रतिप्रश्न होत असेल तर ते सामान्य नामच असतं, आणि प्रश्न केल्यानंतर जर उत्तर भेटत असेल होय किंवा नाहीच्या रूपामध्ये तर ते विशेष नाम असतं, हे पाहिलं। त्याच्यानंतर मग सामान्य नामाचे 2 उपप्रकार पाहिले। पहिलं समूहवाचक नाम, जर दिलेल्या वाक्यामध्ये समूहाचा बोध होत असेल तर त्याला समूहवाचक नाम म्हणायचं असतं, ते आपण पाहिलं। जसं की उदाहरण पाहिले, गर्दीमध्ये एकापेक्षा जास्त लोक असतात, सैन्य, एकापेक्षा अधिक लोक असल्यास सैनिक असतात। लष्कर, एकापेक्षा जास्त लष्करांची टोळी असते, है ना, म्हणजे लष्कर भरपूर असतात ना। एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील, अनेक वचनाचा बोध होत असेल तर आपण काय म्हणत असतो? त्या ठिकाणी सामान्य नाम म्हणत असतो, आणि त्यात समूहवाचक सामान्य नाम असं म्हणत असतो। नंतर बघा मित्रांनो आपण त्याच्यानंतर पाहिलं, काय पाहिलं? त्याच्यानंतर आपण पदार्थवाचक सामान्य नाम पाहिलं। जी नामे 1, 2, 3 असं सांगू शकत नाहीत, आणि ते सांगण्यासाठी आपल्याला जर दुसऱ्या कुठल्या तरी मेजरमेंटची आवश्यकता लागत असेल, परिमाणाची, तर त्याला पदार्थवाचक सामान्य नाम म्हणतात। उदाहरणं पाहिले, सोने, चांदी, तांबे, गहू, कापड अशा प्रकारचे उदाहरणं पाहिले। त्याच्यानंतर मित्रांनो आपण विशेष नाम पाहिलं, ज्या नामामध्ये विशिष्ट वस्तू, व्यक्ती, जागा आणि प्राणी यांचा बोध होत असेल तर ते विशेष नाम असतं। मराठीत विशेष नामे हे एकवचनी असतात, विशेष नामे हे व्यक्तिवाचक असतात, हे पण त्या ठिकाणी पाहिलं। प्रश्न केल्यानंतर जर उत्तर होय किंवा नाहीच्या रूपामध्ये भेटत असेल तर ते काय असतं? विशेष नाम असतं। त्याच्यानंतर आपण पाहिलं, दिलेल्या वाक्यात अनेक वचनाचा किंवा उपमेचा बोध होत असेल तर ती नामे ही सामान्य नामे असतात। उदाहरण पाहिले, तुमचा मुलगा कुंभकर्ण आहे, कुंभकर्ण म्हणजे झोपाळू। आमच्या गावात बरेच नारद आहेत, नारद म्हणजे चाड्या लावणारे। आम्हाला भीम हवेत, सुदामा नकोत, आम्हाला बलवान माणसं पाहिजेत, नाजूक माणसं नको आहेत। आमच्या गावात बरेच पाटील आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, म्हणजे सामान्य नाम आहे। त्याच्यानंतर आपण उदाहरण पाहिलं, आमच्या गावात पाटील आहे, एकटाच आहे, एक वचनी, म्हणजे विशेष नाम आहे। विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला, विश्वास मुलाचं नाव आहे, या ठिकाणी व्यक्तिवाचक आहे म्हणून विशेष नाम झाला। नंतरचं उदाहरण पाहिलं, राजेंद्र परीक्षेत उत्तीर्ण झाला, यावर माझा विश्वास बसत नाही, या ठिकाणी मी माझ्या भावना व्यक्त करत होतो, विश्वास, म्हणून त्या ठिकाणी ते भाववाचक नामाचं उदाहरण झालं। त्याच्यानंतर आपण भाववाचक नाम 3रा प्रकार पाहिला। त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं? दिलेल्या नामामध्ये जर भावनेचा किंवा गुणाचा बोध होत असेल तर ते भाववाचक नाम असतं। भाववाचक नामे ही सामान्य नाम आणि विशेष नामे यांना प्रत्यय लावूनच येत असतात,
किंवा भाववाचक सामान्य नाम आणि विशेष नाम यांना त्व, गिरी, ता, ई, ठीक आहे, य, वा, वी हे प्रत्यय लागल्यास भाववाचक नामे सिद्ध होत असतात. आपण उदाहरणं पाहिली, सौंदर्य, सौंदर्यता, उदारता, गुलामगिरी, गरिबी, श्रीमंती आहे ना, हे आपण उदाहरणं पाहिले. त्याच्यानंतर मित्रांनो सामान्य नाम, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं तर कृती किंवा अवस्था यांचे वर्णन करणारे शब्द हे भाववाचक नामेच असतात. उदाहरण पाहिले, चोटी, नृत्य, उड्डाण, झेप, झुंज, तारुण्य, अर्धवय, जतन, मरण हे या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, त्याच्यानंतर आपण पाहिलं की सामान्य नाम आणि विशेष नाम यांचं दुसरं नाव आहे धर्मीवाचक नाम आणि भाववाचक नामाचं दुसरं नाव आहे धर्मवाचक नाम. हे या ठिकाणी आपण मित्रांनो पाहिलं आहे. अशा प्रकारे शब्दांची पहिली जात आज आपण संपवलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण शब्दांची दुसरी जात सर्वनाम या ठिकाणी पाहणार आहेत आणि तो टॉपिक घेऊन आपण नंतर येणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद.